मागच्या आपल्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही पाहिलं की आपण ऋषिकेश फिरलो, बऱ्याच नवीन गोष्टीसुद्धा कळल्या. ऋषिकेशला गंगेचं दर्शन घेऊन आता आपण निघालो केदारनाथच्या दिशेने. पण वाटेतच दरड कोसळलेली असल्यामुळे थांबावं लागलं. साइडला कुठली साइडला लेफ्ट राईट मित्रांनो, आता आपण आहोत देवप्रयाग या ठिकाणी आणि माझ्या पाठीचे तुम्हाला दिसतंय तो आहे दोन नद्यांचा संगम. अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्या आहेत. चला तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवतो. देवप्रयाग, भागीरथी आणि अलकनंदा नदीचा संगम जिथे होतो ते हे ठिकाण. आणि याच ठिकाणी रघुनाथाचं मंदिर सुद्धा आहे. संगम बघून आम्ही पुढे निघालो गुप्तकाशीच्या दिशेने, जिथे आम्ही स्टे करणार होतो. ही आहे आमची रूम 5 जणांमध्ये. 2 मोठे किंग साईज बेड्स आहेत आणि समोर तिकडे वॉशरूम आहे आणि टीव्ही. तर हा आहे आमचा आजचा स्टे आणि उद्या आम्ही निघणार आहोत सकाळीच, म्हणजे सकाळी पण नाही, पहाटे 3-4चा कॉल आहे आमचा. सो तेव्हा आम्ही निघणार आहोत केदारनाथला जायला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 3 वाजलेत, पहाटेचे 3 वाजलेत. आम्ही आता आहोत गुप्तकाशीला, तिथे आम्ही स्टे करत होतो आणि आता आम्ही निघतोय केदारनाथला ट्रेकसाठी. गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही वाट पाहत होतो या गोष्टीची आणि तो आता पूर्ण होतोय. आम्ही निघतोय इथून. चला तर मग पुढे प्रवासाला सुरुवात करूया. प्रवास तर सुरू झाला, पण थोड्याच अंतरावर दरड कोसळलेली असल्यामुळे थांबावं लागलं.
मित्रांनो, आम्ही पोहोचलोय आता केदारनाथला, इथे सीतापूर इथे. आणि इथून आता पुढे जाणार आहोत गौरीकुंडला. आणि टेम्परेचर आहे 1 डिग्री. बघू शकता, आमच्याकडे बघून तुम्हाला कळत असेल आमची हालत काय आहे. ते सध्या फुल गुरफटून घेतले आम्ही. चला तर या ट्रेकला सुरुवात करूयात. बोलो बाबा केदार की जय. अशा प्रकारे आमचा ट्रेक सुरू झाला आहे मित्रांनो. आम्ही जिथे उतरलो ते होतं सीतापूर. सीतापूरवरून तुम्ही सोनप्रयाग पर्यंत चालत आला की तिथून तुम्हाला टॅक्सी मिळते 50 रुपये पर सीट गौरीकुंड पर्यंत. आणि तिकडून मग तुम्हाला पुढे ट्रेक चालू करायचा. पण तर बर्फात जाणार नाही होत. गाइस, आज ये मेरा 75 वाट का पहला दिन ट्रैक का। 250 किलोमीटर दूर टैक्सी के लिए देखते हैं मिलती है कि नहीं। आज का दिन नहीं साधो मारे नहीं, आप राम पीछे- राम 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 सारे आप पीछे का व्यू दिखाओ जरा। कष्ट के लिए खेद आहे हे वाचून थोडी धडकी भरली, पण तितक्यात समोर दिसला बर्फाचा डोंगर. लाईफमध्ये फर्स्ट टाइम बर्फाचा डोंगर पाहत होतो. मित्रांनो, हा जो एक डोंगर आहे तो चढून झाला आहे आपला. आणि आता हा दुसरा डोंगर चढायचा आहे आणि पोचायचं आहे त्या तिकडे जे पाठी तुम्हाला दिसते. जबरदस्त वेदर आहे. जसं जसं मिळेल तसं करतं, कारण भरपूर थंडी वाजते आणि पाऊसही आहे. त्यामुळे जितकं जमेल त्या पद्धतीत ब्लॉग करतो आणि जास्तीत जास्त जे काही चांगलं असं व्यवस्थित काही दिसेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. कष्ट के लिए खेद आहे असं खाली लिहिलं होतं. हा पहिला बेस कॅम्प आहे केदारनाथ ट्रेकचा. आणि तुम्ही बघू शकता की आमच्या बोलताना पण तोंडातून वाफ निघते, इतकी थंडी आहे, पाऊसही पडतो. आणि झोप नाही करत आहे अक्षरशः आम्ही गारटलो, पण तरी हार नाही म्हणजे मी चालत आहे. ओले झाले ते पूर्ण भिजलो, सगळे भिजलो आहे. आणि अचानक वेदर कंडिशन पूर्णपणे चेंज झाली.
टेम्परेचर -5 मध्ये गेलं. धुकं इतकं पडलं की समोरचं काही दिसेना. अशातच कसे बसे आम्ही वर पोचलो आणि दुसऱ्या दिवशी निघालो दर्शनाला. हा बोर्ड पाहिला आणि इथपर्यंतचा पूर्ण प्रवास पटकन आठवला आणि डोळ्यात पाणी आलं. मंदिरापर्यंत पोहोचलो याचे हे आनंद अश्रूच. तर मित्रांनो, तुम्ही बघताय की पाठी आहे मंदिर आणि आम्ही फायनली पोचलो आहे. मी खरंच सांगू शकत नाही की आम्ही कुठपत आलो हे तुम्हाला बोलतो. पहिले दर्शन घेऊयात आता पुढे जाऊन आणि मग तुम्हाला पुढे जा. आणि आता हा स्नोफॉलसुद्धा व्हायला लागला आहे थोडा थोडा. तुम्हाला माझा एक्सपिरियन्स मी सांगतो दर्शन घेऊन. चला. केदारनाथ मंदिर हे स्वयंभू आणि प्राचीन आहे. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत स्नोफॉल पुन्हा सुरू झाला आणि आम्हाला निघावं लागलं. मित्रांनो, आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही खाली उतरलो. जिथे आम्ही कॅम्प स्टे काल केला होता तिकडे हा आमचा इकडे स्टे होता. आम्ही 5 जण इकडे राहिलो होतो. आणि पाठी बघताय की बघा, आत्ता तरी इथे बर्फ दिसत नाही आहे. काल रात्री जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस पूर्ण बर्फाची चादर होती आणि अक्षरशः काल काहीच मला दाखवायला किंवा करायला मिळालं नाही. कारण प्रॉब्लेम हाच होता की खूप बर्फ पडत होता, खूप पाऊस पडत होता. त्यामुळे बराच प्रॉब्लेम होत होता आम्हाला सगळ्यांनाच. कारण ब्रिथिंग प्रॉब्लेम होत होता. पावसामुळे थंडी एवढी वाजत होती की काय विचारायला नको. आणि कंटिन्यू पाऊस चालू होता त्यामुळे कॅमेरा काढूच शकत नव्हतो. सो पण नशीब दुसऱ्या दिवशी आम्हाला हा चांगला स्टे मिळाला इथे. खूप चांगलं वाटलं इथे. म्हणजे आतमध्ये ज्या रजाई होत्या 2-2 रजाई घेऊन आम्ही झोपलो. थोडंसं गरम वाटलं. त्यानंतर सकाळी उठून आम्ही निघालो आणि देवाचीच कृपा की काय की ऊन पडलं. त्यामुळे वातावरण टेम्परेचर जे थोडं डाऊन झालं आणि आम्हाला व्यवस्थित पुन्हा वरती जाता आलं आणि दर्शन घेता आलं. सो खरंच खूप भारी वाटतंय. मी सिरियसली सांगू तर मी काय आम्ही कोणीच ज्या फिलिंग्स आहेत ना त्या एक्सप्रेस नाही करू शकत की आम्हाला काय वाटलं ज्यावेळेस आम्ही त्या मंदिराजवळ पोचलो. अक्षरशः खूप भरून आलं होतं. कारण आम्ही कालपासून आम्ही खूप मी सिरियसली मला आत्ता बोलताना पण मेंढी रडायला होती. म्हणजे सिरियसली भरून येते. आम्ही कोणीच फिलिंग्स एक्सप्रेस नाही करू शकत आहे ती. कारण काल आम्ही ज्या पद्धतीत वरती आलो आणि येता येता जे वातावरण बिघडलं होतं त्याच्याने आमची हालत खराब झाली होती आणि आम्ही कोणीच एकमेकांच्या सोबत नव्हतो.
संकेत राहुल पुढे गेले होते, मी मध्येच होतो, सागर पाटी होता, सोम कुठे होता आम्हाला कोणालाच पत्ता नव्हता. आणि आम्ही असे होतो की यार पोचू का नाही पोचू का, मध्येच काही होईल. स्नोस्टॉर्म आली ना, स्नोस्टॉर्म. हा, त्यामुळे हालत खूप बेकार होती. त्या ह्याच्यातून आम्ही वरती आलो, पोचलो आणि जेव्हा इथपर्यंत आलो या कॅम्प स्टे पर्यंत, तेव्हा आम्ही सगळे एकमेकांना भेटलो आणि त्यानंतरही एकमेकांना शोधायचं होतं इथे वरती आल्यावर कोण कुठे आहे काही कळत नव्हतं, कारण खूप अंधार झाला होता आणि धुकं होतं, त्यामुळे काहीच समोरचं दिसत नव्हतं आम्हाला. बट थंडीने हात एवढे कापत होते, हात काय पूर्ण अंग कापत होतं, बोलताना वाफा निघत होत्या, होठ सुकले होते, म्हणजे अक्षरशः अंगातून प्राण गेले होते बोलतात ना, ती स्थिती झाली होती आमची. पण देवाचीच कृपा, हा चांगला कॅम्प इथल्या इथे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला मिळाला, कारण ह्याच्या पुढे जाणं शक्यच नव्हतं. स्नोफॉल खूप जास्त प्रमाणात चालू झाला होता आणि आमची हालत अशी होती की विचारायला नको. मायनसमध्ये टेम्परेचर गेलं होतं, आम्ही जरा पण पुढे जाऊ शकत नव्हतो. कॅम्प स्टे मिळाला, इथे राहिलो आणि सकाळी उठून तुम्ही बघितलात की आम्ही दर्शनाला गेलो. छान दर्शन झालं आणि तिथे पोचलो त्यावेळेस ती फिलिंग होती ना, ती मी नाही एक्सप्रेस करू शकत. तुम्ही जेव्हा एवढं ट्रेक करून वरती येता आणि जेव्हा मंदिर आणि समोर दिसतं आणि दर्शन होतं, त्यावेळेस तुम्हाला मनातून जे वाटतं ना, जे भावना येतात ना, त्या नाही एक्सप्रेस करू शकत. आता आम्ही निघतोय खाली जायला. बरंच वरती आहे, लोक बोलतात 22 किलोमीटर, बट तेवढं नाही आहे, हे त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो, केदारनाथवरून आम्ही खाली उतरतोय. चढताना ब्लॉग नाही केला कारण खूप हालत बेकार होती. आत्ताही थंडावा आहे, वाढतोय पुन्हा एकदा, कारण इकडे जे आहे वेदर झटक्यात चेंज होतं. कधी पाऊस, थंड, आणि थंड तर एक्स्ट्रीम लेवलचं थंड होतं, आणि कधी बर्फ पडायला सुरुवात होते. त्यामुळे इकडे काही वेदर प्रेडिक्शन देता येत नाही, कधी काय चेंज होईल याचं. आत्ताही बघताय तुम्ही, पाऊस पडतोय, वरती बर्फ पडत होता, इथे खाली पाऊस पडतोय. शोमाने मी पॉन्चो घातलंय भिजू नये म्हणून, आणि आतमध्ये अजून कपडे आहेत ते वेगळं. आणि हे कालपासून आमचं चालू आहे, आम्ही जवळजवळ 5-5 लेअर घालून चाललोय. बेकार हालत झाली हो, पण बरं आहे, देवासाठी एवढं केलं ते करायलाच पाहिजे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही केदारनाथवरून आत्ता आलेलो आहोत चोपट्याला. ॲक्च्युली रात्री आम्ही उतरलो 7 वाजता. हालत बेकार होती पायामुळे, त्यामुळे खाली उतरल्यावर ब्लॉग करता आला नाही. सो आत्ता आम्ही आहोत चोपटा इथे. रात्री आम्ही पोचलो आहे 1-1:15 पर्यंत इकडे, आणि त्यानंतर आम्ही हा इकडे राहिलो. हा टेंट आहे, इथे आम्ही राहिलो आहे 5 जण त्या टेंटमध्ये, आणि समोर व्ह्यू एकदम आहे. रात्री काही दिसत नव्हतं, त्यामुळे कळत नव्हतं समोर काय आहे काय नाही. बट आता बघा, एक नंबर आहे समोर, त्यामुळे भारी वाटतंय ॲक्च्युली. खूप थंडी आहे इथे, मस्त वाटतंय. आता आम्ही इथून जाणार आहोत टुंगनाथला. तिकडे टेम्परेचर किती आहे काय आहे माहिती नाही.
तुंगनाथ हे जगातील सर्वोच्च शिवमंदिरांपैकी एक आहे आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यातील असलेल्या 5 पंचकेदार मंदिरांपैकी सर्वोच्च मंदिर आहे. हे मंदिर 12,106 फूट उंचीवर आणि चंद्रशिला शिखराच्या अगदी खाली स्थित आहे. तर मित्रांनो, या व्लॉगमध्ये इतकंच. महादेवाचे दर्शन घेऊन तर झाले. आता पुढील भागात बघूयात बद्रीनाथ आणि भारतातील प्रथम गाव माना. तर मित्रांनो, आता आम्ही आहोत मंदिराच्या इथे बाहेर आहोत आणि स्नोफॉल चालू झालाय मंदिराच्या इथे आहोत आणि रस्त्यातून पाणी. चल काय आलं